नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बी.एड कॅप राऊंड 3 2025 ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता सर्वांनाच नवीन कॉलेज ऑप्शन देणं बंधनकारक आहे. आपण जे फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंडला ऑप्शन दिलेले होते, ते ऑप्शन फॉर्म आता थर्ड राऊंडला चालणार नाहीये. तर तो ऑप्शन फॉर्म आता आपल्याला एडिट करायचा आहे आणि परत एकदा नव्याने ऑप्शन द्यायचा आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करायची असेल किंवा ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही डिस्क्रिपन्सी असल्यामुळे त्यांचं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल, नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म एडिटिंग देखील करता येणार आहे. आणि हे कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे, फॉर्म एडिटिंग कसं करायचं, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला बी.एडच्या ऑफिशियल कॅप वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता इथं आल्यानंतर इथं तुम्हाला इथं पॉपअप मध्ये दिसत असेल की कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्याचबरोबर कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म एडिटिंग हे सर्व सुरू झालेलं आहे आणि सर्वांना दिलेल्या वेळेमध्ये हे फॉर्म नव्याने भरायचे आहेत. त्यांचा एक्झिस्टिंग फॉर्म एडिट करायचा आहे आणि कॉलेज पर्पज देऊन त्यांचा फॉर्म हा लॉक करायचा आहे आणि हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे. तर आता याचं डेट काय आहे ते आपण लगेच पाहून घेऊयात. तर मित्रांनो, थर्ड कॅप राऊंड तुम्ही पाहत असाल तर 5/9/2025 ते 8/9/2025 असा तुमच्याकडं 4 दिवसाचा वेळ आहे. या वेळेमध्ये ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. तर मी मगाच सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील किंवा ज्यांना कॅटेगरी चेंज करायची आहे, ज्यांचं नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, असे विद्यार्थी त्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म एडिट करू शकतात कॅपसाठी भरलेला. ज्यांना गरज आहे त्यांनीच हा एडिट करायचा आहे. जर तुमचं सर्व ओके असेल, तुम्हाला काही चेंजेस करायचे नसतील, तर तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला मग कॉलेज ऑप्शन फॉर्म हा भरायचा आहे. तर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट्स. इथं मग सर्वांनी कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. जे जे थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज ऑप्शन नवीन द्यायचे आहेत. फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड साठी दिलेले ऑप्शन या ठिकाणी चालणार नाहीयेत. जर तुम्ही कॉलेज ऑप्शन नाही दिले तर तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट होणार नाही आणि त्याची डेट जी आहे ती 5/9/2025 ते 8/9/2025 याच वेळेमध्ये तुम्हाला फॉर्म देखील एडिट करायचा आहे आणि लगेच कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. आता जेव्हा तुम्ही फॉर्म एडिट कराल, कॅटेगरी चेंज कराल किंवा डॉक्युमेंट तुमचं रिजेक्ट झालेलं परत अपलोड कराल, तर तुमचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड दाखवेल. काळजी करायची गरज नाहीये, कारण तो फॉर्म व्हेरीफाय होण्यासाठी 10/9/2025 पर्यंत कालावधी आहे. या 5/9/2025 ते 10/9/2025, 10/9/2025 पर्यंत जे कोणी त्यांचं ऍप्लिकेशन फॉर्म एडिट केलंय त्यांचं जवळपास फॉर्म कन्फर्म होऊन जाईल किंवा रिजेक्ट होईल, जे काय असेल ते. तर त्यानंतर अल्फाबेटिक लिस्ट 11/9/2025, त्यानंतर ग्रॅव्हियन्स राऊंड 12/9/2025 ते 13/9/2025 आणि ज्यांचं परत या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर रिजेक्ट होईल अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी या 12/9/2025 ते 13/9/2025 या वेळेमध्ये मिळणार आहे. तुम्ही इथं परत तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट 16/9/2025 ला पब्लिश होईल आणि थर्ड कॅप राऊंडचं अलोकेशन म्हणजेच कॉलेज डिस्ट्रीब्युशन, कॉलेज अलॉटमेंट 18/9/2025 रोजी होणार आहे. आता आपण पाहूयात की हा फॉर्म नेमका एडिट कसा करायचा आणि त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन कसे द्यायचे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला यायचं आहे कॅन्डिडेट लॉगिन मध्ये. कॅन्डिडेट लॉगिन वर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे. पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. याच ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन आहे. जर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कॅपचा कुठलाही बदल करायचा नसेल तर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण जर तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करायची आहे, मार्क चुकले असं वाटत असेल, कारण मार्क चुकले असतील, तुमचं पर्सेंटेज चुकलं असेल, तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल आणि सीईटी सेल कडून जरी ते व्हेरीफाईड असेल तरी तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाहीये. त्यामुळे मार्क मिसमॅच असतील तर तुम्हाला फॉर्म एडिट करायचा आहे. मग कॅटेगरी वगैरे चेंज करायची असेल, फॉर्म मध्ये एडिट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन दिसेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर इथे या ठिकाणी प्रोफाईल, ऍड्रेस, कॅन्डिडेट टाइप, कॅटेगरी अँड मायनॉरिटी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन मार्क्स
अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर यापैकी तुम्हाला जे चेंज करायचं आहे, समजा तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची आहे, तर कॅटेगरी अँड मायनॉरिटी मध्ये जाऊन तुम्ही कॅटेगरी चेंज करू शकता. क्वालिफिकेशन तुम्हाला तुम्ही BA वरून ऍप्लिकेशन केलं असेल, आता MA वाढवायचं असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. फोटो साइज चेंज करायचे असेल तर या ठिकाणी चेंज करू शकता. आणि डॉक्युमेंट चेंज करायचं असेल तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट मध्ये जाऊन तुम्हाला चेंजेस करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म केल्यानंतर परत तुमच्या समोर आता आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्या समोर मेथड येतील. तुमचं जे काही तुम्ही BA चे सब्जेक्ट वगैरे टाकले आहेत, MA चे सब्जेक्ट टाकले आहेत, त्यानुसार तुम्हाला मेथड शो होणार आहेत. यापैकी तुमची 3rd इयरची जी मेथड आहेत तीच या ठिकाणी सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. कुणाला 4 येतील, कुणाला 3 येतील, कुणाला एक देखील मेथड येऊ शकते. तर असं प्रत्येकाला वेगळी मेथड येणार आहे. त्यापैकी तुमचं जे ग्रॅज्युएशन ज्याच्यामध्ये झालेलं आहे, फायनल एकाच विषयामध्ये ग्रॅज्युएशन असेल तर तेच तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. काही काही विद्यार्थ्यांना काही विद्यापीठामध्ये 3rd इयर मध्ये 2 किंवा 3 सब्जेक्ट हे त्यामधून ग्रॅज्युएट होता येतं, तर त्यांना 2 किंवा 3 इथं ऑप्शन दिसत असतील. तर त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती करायचंय. तर प्रेफरन्स देत असताना ज्याच्यावर तुम्हाला 1 नंबरचा प्रेफरन्स पाहिजे त्यावरती अगोदर क्लिक कराल तुम्ही, तर तुमचा 1 नंबर येईल. त्यानंतर 2 नंबर, 3 नंबर असं तुम्ही प्रेफरन्स देऊन सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. हा पॉपअप येईल, याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आता आपल्याला शॉर्टलिस्ट ऑप्शन मध्ये आपण आलेलो आहोत. याच्यामध्ये युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून त्या ठिकाणी इथं ऑल राहू द्यायचंय आणि यानंतर सर्च कॉलेज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही माध्यम देखील निवडू शकता, मराठी, उर्दू, हिंदी आणि सर्च कॉलेज यावरती क्लिक केल्यानंतर इथं कॉलेज ऑप्शन येतील. त्यापैकी आता जे कॉलेज हवं आहे तिथलं त्यावरती आपल्याला क्लिक करून हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे नको आहे त्यावरती सिलेक्ट करू नका. जितके हवे तितके फक्त तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली हा ऍड सिलेक्टेड ऑप्शन याच्याच खाली ऑप्शन आहे. तर त्यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली हा मेसेज येईल. ओके या बटनावरती क्लिक करा आणि जे तुम्ही कॉलेज या वरच्या लिस्ट मधून सिलेक्ट केलेत त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर त्यानंतर अशा प्रकारे किती तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलेत, ऍड केलेत त्याची लिस्ट दिसेल. यापैकी एखादं कॉलेज डिलीट करायचं असेल तर डिलीट शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती अगोदर टिक करून घ्यायचं आणि डिलीट शॉर्टलिस्टेड ऑप्शन तुम्ही त्यावरती क्लिक कराल तर यामधलं कॉलेज डिलीट होऊन जाईल. मग तुमच्या समोर 3च कॉलेज राहून जातील. तर असं तुम्ही ऍड पण करू शकता, डिलीट पण करू शकता आणि त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सेट प्रेफरन्सेस हा ऑप्शन येईल. जसं तुम्ही पाठीमागं फर्स्ट सेकंड कॅप राऊंडला भरलंय तसं ज्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स आहे त्याच्यावरती 1 नंबरला क्लिक कराल. ज्याला 2 नंबर द्यायचे त्याला 2 नंबर कराल, 3 नंबर, 4 नंबर त्याच्या समोर प्रेफरन्स येतील. समजा तुमचे प्रेफरन्स तुम्हाला रिसेट करायचे असतील, चुकले असं वाटत असेल तर रिसेट प्रेफरन्स वरती क्लिक करून परत एकदा सर्व ब्लँक होईल आणि या ठिकाणी तुम्ही परत एकदा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपला फॉर्म हा लास्ट स्टेज मध्ये दिलेला आहे, तो म्हणजे कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म. इथं प्रेफरन्स तुमची मेथड कुठले प्रेफरन्स दिलेले आहेत ते आलेलं आहे. कॉलेजचे प्रेफरन्स आणि समोर कॉलेजचं नाव सर्व माहिती आलेली आहे. आता आपल्याला इथं कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पॉपअप येईल. तर इथं येस करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो तुमचा फॉर्म हा ऑप्शन फॉर्म भरून कंप्लीट हा झालेला आहे. आणि तुमच्या समोर इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये अनलॉक ऑप्शन फॉर्म असं ऑप्शन येत असेल. या ठिकाणचं सेट प्रेफरन्स वगैरे ऑप्शन गेले आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म, प्रिंट ऑप्शन फॉर्म असं ऑप्शन जर आलं तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा फॉर्म एडिट देखील करू शकता आणि नव्याने ऑप्शन देखील चेंज करू शकता. धन्यवाद.